पिण्याच्या पाण्यासाठीची माता भगिनींची पायपीट थांबली, याचं मोठं समाधान असल्याची भावना राज्य समर्जितसिंह घाटगे. वज्रेपैकी घागरवाडीत कूपनलिकेच्या पाण्याचं पूजन. उत्तूर भागातील अवर्षण प्रवण विभागातील वज्रेपैकी घागरवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या सोयीमुळे माता भगिनींची पायपीट थांबली, याचं मोठं समाधान वाटत असल्याचं प्रतिपादन कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राजे समर्जितसिंह घाटगे यांनी केलं. आजरा तालुक्यातील वज्रेपैकी घागरवाडी इथं ते बोलत होते. वज्रे ग्रामपंचायत आणि त्यांच्या सहकार्यानं खोदलेल्या कूपनलिकेच्या पाणी पूजनावेळी ते बोलत होते. श्री घाटगे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलाय. दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांसाठी कूपनलिका, सौर प्रकल्प आदी पर्यायातून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचं शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य असून यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहू. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपसरपंच मंगल भालेकर म्हणाल्या, समर्जितसिंह घाटगे यांच्याकडे घागरवाडीच्या महिलांनी महिन्याभरापूर्वी पिण्याच्या पाण्याबाबत कैफियत मांडली होती. त्यांनी त्याची त्वरित दखल घेतली आणि कूपनलिकेच्या माध्यमातून पाण्याची सोय करून दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूर जिल्हा पाणीदार झाला. त्यांचाच वारसा त्यांनी या माध्यमातून जोपलाय, असे गौरव उद्गारही त्यांनी काढले. यावेळी राजे घाटगे यांच्या प्रयत्नातून खोदलेल्या कूपनलिकेमुळे घागरवाडीतील 300हून अधिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली. त्याचा पाणीपूजन सोहळा नागरिकांनी पाणी उत्सव म्हणून साजरा केला. गावच्या महिलांनी आंबील घुगऱ्यासह मिरवणुकीनं आणलेल्या गारवा घेऊन श्री घाटगे यांच्यासह वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. त्यानंतर श्री घाटगे यांच्याच हस्ते विधिवत पाणीपूजन करण्यात आलं. यावेळी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याबद्दल राजे घाटगेंचा ग्रामस्थांनी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सरपंच शांताबाई गुरव, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम कुंभार, शीतल कांबळे, विद्या जाधव, मधुकर खोत, जनार्दन निउंगरे, सूर्यकांत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.